गुड मॉर्निंग. माझी रोजची सकाळ असंच पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत होते आणि मग सकाळी फेरफटका मारायला म्हणून मी खाली गेले तर हे पात्र आमचं असतंच बाहेर. असो, आज आम्हाला एकीकडे देवळात प्रसादाला जायचं होतं. जेवण आमच्यासाठी तर करायचं नव्हतं कारण आम्ही तिघंही चाललो होतो, पण माझे सासरे म्हणाले की मी काही येत नाही आहे जेवायला, तर माझ्यासाठी जेवण काहीतरी घरी करा. मग त्यांनी फरमाईश सोडली की आज पिठलं भाकरी करा, खूप दिवसात झालं नाही आहे. म्हणलं ठीक आहे. भाकऱ्या तर काय मला करता येत नाहीत ऑनेस्टली, त्यात ते थापून बिपून तर नाहीच नाही. एक वेळ उकड काढून करता येईल. कोकणातली आहे ना, उकडीच्याच भाकऱ्या आवडतात आणि त्याच्यामुळे त्याच जमतात. थापून बिपून तर काय आपल्याला जमत नाही. मग आई म्हणाली की तू पिठल्याचं आणि ठेच्याचं बघ, भाकऱ्या मी नंतर करते. म्हणलं ठीक आहे. म्हणून एकदम गावरान पद्धतीचा पिठलं आणि भाकरीचा मेन्यू करायचा आम्ही ठरवला आणि सोबत ठेचा. नगरमध्ये ठेचा एकदम फेमस आहे. नगरकरांनी नक्की सांगा बरं का. असो, तर असं मी मस्त आहे की लसूण वगैरे भाजून छान मिरचीचं वाटण केलेलं छोटंसं ठेचूनच, पण थोडंसं ड्राय रोस्ट करून वगैरे, भरपूर कांदा भरपूर तेलात मस्तपैकी पिठलं केलं. त्याच्यानंतर ठेचा केला, पण ठेच्याचा व्हिडिओ करताना मात्र गंमत अशी झाली की ऑलरेडी उशीर झाला होता आणि आम्हाला तिथे जेवणाची वेळ होती. प्रसाद असला तरी वेळेत पोचणं गरजेचं आहे नाही का. त्याच्यामुळे माझी फारच गडबड झाली, एवढी गडबड झाली की तो व्हिडिओ शूट करायला मला वेळच नाही झाला. असा होता माझा आजचा दिवस आणि खूप काम केलं मी. चलो, गुड नाईट.